या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने या पुणे परिसरातील जो सामाजिक चळवळीचा भाग म्हणून या ठिकाणी निर्माण झालेली जी दुनियादारी ग्रुप जो आहे तर त्या अनुषंगाने आपण सौरभ यांच्याशी आपण बोलतोय। नमस्कार सर। नमस्कार सर, तुमचं नाव आणि तुमचं प्रोफेशन सांगून तुमच्या याच्या संदर्भात माहिती सांगा। माझं नाव सौरभ रानडे। माझा स्वतःचा इलेक्ट्रोप्लेटिंग नावाचा इलेक्ट्रोप्लेटिंगचा व्यवसाय आहे। बरोबर। माझा स्वतःचा इलेक्ट्रोप्लेटिंगचा व्यवसाय आहे। काय तुमच्या दुनियादारीच्या संदर्भातलं काय चळवळ आहे, कशा पद्धतीने काम चालतं? दुनियादारी नावाचा आमचा एक काही मित्रमैत्रिणींचा असा एक ग्रुप आहे जो सदाशिव पेठेत आम्ही मॅक्झिमम लोक सदाशिव पेठेत आम्ही असतो। आम्ही अशा उद्देशाने हा ग्रुप क्रिएट केला आहे की जेणेकरून आम्हाला काही सामाजिक कार्य आणि काही ट्रेकिंग म्हणा किंवा काही फन असं आम्हाला एक सोशल वर्क आणि एन्जॉयमेंट असं दोन्ही करता येईल या हिशोबाने आम्ही हा ग्रुप काढलेला आहे। तर यात आम्ही सामाजिक कार्य करण्यासाठी इंटरेस्टेड आहोत। तसंच आम्ही ट्रेकिंग म्हणा किंवा अजूनपर्यंत कधी झाली? या ग्रुपची स्थापना साधारण एक 6 महिन्यापूर्वी झालेली आहे। आतापर्यंत किती सामाजिक काम काय उपक्रम केले? त्या आतापर्यंत आमच्या ग्रुपचा एकच सामाजिक कार्यक्रम झालेला आहे मातोश्री वृद्धाश्रमात, जो राजाराम पूल कोथरूडच्या इथे आहे। तिथे आम्ही गुढीपाडव्याला आमच्या ग्रुपचा पहिला प्रोग्राम करायचा म्हणून त्या हिशोबाने आम्ही तिथं तो प्लॅन केला होता। तर तिथे आम्ही मातोश्री वृद्धाश्रमातल्या जे आजी आजोबा आहेत त्यांच्या बरोबर आम्ही गुढीपाडवा साजरा केला। नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा केला। आम्ही त्यांच्याबरोबर काही खेळ खेळले, आम्ही त्यांच्याबरोबर खाल्लं प्यायलं मजा केली आणि त्यांच्याबरोबर एक आनंदात वेळ घालवला। आमची संध्याकाळ गुढीपाडव्याची त्यांच्याबरोबर गेली। याच्यामध्ये तुम्ही खरं तर आता प्रत्येकाला वेळ नाही, परंतु तुम्ही वेळ एकत्र येण्यासाठी वेळ कसा काढता? एकत्र येण्यासाठी जे सध्या आपल्याला टेक्नॉलॉजीची फार मदत होते, जे सध्या व्हॉट्सअप जे फार जोरात आहे ते त्याच्यावर आमचं सगळं प्लॅनिंग ठरत असतं। तर फेसबुक, व्हॉट्सअप किंवा अजून जे मेल सिस्टीम आहे त्याच्यावर आपण सगळं हे प्लॅनिंग करतो आणि जसं जसं प्रत्येकाला वेळ असेल त्या हिशोबाने आपण जमतो, एक जण जमतो आणि आम्ही सगळं आमच्या ग्रुपचा आता पुढचा कार्यक्रम कुठला आहे याचं प्लॅनिंग करत असतो। आता याच्यामध्ये तुमचं जे पैशाचं गणित कशा पद्धतीने तुम्ही सोडवता? यासाठी आम्ही एक भिशी नावाचा प्रकार चालू केलेला आहे, जेणेकरून दर महिना आम्ही प्रत्येक ग्रुप मेंबरकडनं काही ठराविक रक्कम की आम्ही जमा करतो, की आम्ही बँकेत भरून ती वाढत राहते। त्या हिशोबाने आम्हाला सामाजिक कार्यक्रमासाठी फंडिंग यायच्यात नव्हतं आणि आमची ग्रुपची शिवाय काही एन्जॉयमेंट असेल कुठली तर त्यासाठी त्याचा फायदा होतो। याच्यामध्ये तुमचं काय असं जो कॉलेज फक्त क्लासमेट व्यतिरिक्त किंवा कसे एकत्र संघटन कशा पद्धतीने आहे, कोणत्या लेवलचं आहे? या ग्रुपचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला। या ग्रुपमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रोफेशनचे आणि बऱ्याच वेगवेगळ्या एज ग्रुपची लोक आहेत। यामध्ये स्टुडंट्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील्स आहेत, डॉक्टर्स आहेत, अशी बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक इथे काम करतात। मग तुम्हाला तुमच्याकडून नवीन मेंबरची इन्व्हॉल्वमेंट होणार का एवढेच मेंबर राहणार? नाही, आता सुरुवातीला तर एक 16-17 मेंबर्स आहेत। यापुढे पण या ग्रुपमध्ये आम्ही मेंबर्स ऍड करत जाऊ आणि जसे जसे आम्हाला ऍड होत जाईल तशी आमची स्ट्रेंथ वाढत जाईल। या ठिकाणी दुनियादारी हा पिक्चर आला होता, तर तेच नाव प्रमोशनसाठी केले किंवा काय त्याचं? दुनियादारी पिक्चरचा किंवा दुनियादारीची सिरियल दिल दोस्ती दुनियादारीची सिरियल आहे तिचा याच्याशी काही संबंध नाहीये। आमचा जो आम्हाला म्हणजे दुनियादारी पिक्चरमध्ये जसं दाखवले की एकमेकांची रिलेशन कसं चांगलं असतं, तसं आमच्यातही खूप चांगली एकमेकांची रिलेशन्स आहेत। त्या हिशोबाने आम्ही दुनियादारी हे नाव आवडल्यामुळे ठरवून आम्ही ठेवलं। ह्याच्यामध्ये असं किती दिवसांचं टार्गेट ठेवलंय किंवा काय? असं टार्गेट असं काही ठराविक नाहीये। आम्ही प्रत्येक एक कार्यक्रम सक्सेसफुल झाला की त्याच्या पुढच्या मीटिंगमध्ये आम्ही दुसऱ्या कार्यक्रमाच्या प्लॅनिंगला सुरुवात करतो आणि ज्या पद्धतीने प्रत्येकाला वेळ मिळेल त्या हिशोबाने एक नवीन प्रोग्राम प्लॅन करतो। याच्या संदर्भात तुमचं आरोग्य किंवा सकाळी एकत्र ट्रेकिंग किंवा सकाळी एकत्र पर्वतीला फिरायला जाणं असं काही योजना आहेत का तुमच्या याच्यात? हो, अशा योजना आहेत। ट्रेकिंगमध्ये तर ग्रुप खूप इंटरेस्टेड आहे। यापुढे आमचे रेग्युलर ट्रेकही होतील। शिवाय पर्वतीला जाणं किंवा चतुर्शृंगीला वगैरे फिरायला जाणं हे आदनमधनं होतच असतं। धन्यवाद सर। या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला आपण माहिती दिलीत आणि आपला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद।